मंत्री छगन भुजबळांना पुन्हा धमकीचा फोन आलाय। फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली। मंत्री छगन भुजबळ यांना याआधीही काही धमकीचे फोन आले होते, आता पुन्हा धमकीचा फोन आलाय। फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली। मात्र या संदर्भात आता पुढे काय घडामोडी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, मात्र धमकी देणाऱ्या संशयित आरोपीला अखेर नाशिक पोलिसांनी अटक केलेला आहे। समांतर तपासामध्ये गुन्ह्यामध्ये आरोपी रवींद्र यशवंत धनक राहणार पातळीपाटा यास निष्पन्न करून त्यास आष्टी जिल्हा बीड येथून ताब्यात घेऊन काल त्याला संध्याकाळी अंबड पोलीस यांच्या हवाली करण्यात आलेला आहे। माननीय कोर्टाने आज रोजी त्याला 1 दिवसाचा PCR मंजूर करण्यात आलेला आहे। तर काय घटना झाली? त्या घटनेमध्ये हा आरोपी रवींद्र धनक याने माननीय नामदार श्री भुजबळ साहेब अन्न व पुरवठा ग्राहक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मोबाईलवर अश्लील संदेश व धमकीवजा संदेश पाठवले होते। त्यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।